नमस्ते. गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण मस्तपैकी असा ओला चिवडा बनवून दाखवणार आहोत. ओला चिवडा ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना, पण नाही. ओला असं नाव असलं तरी तो खाताना तुम्हाला एकदम कुरकुरीतच लागणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला इथून पुढच्या माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला आता आपण वेळ न वाया घालवता लगेचच करायला सुरुवात करूया. तर ओल्या चिवड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. हे आपले रोजचे पोहे करून खातो आपण, जाडे पोहे. तर हे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. हे वाटीचं माप आहे. या वाटीच्या मापाने 2 वाटी पोहे, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी शेंगादाणे, अर्धी वाटी वाटाणा, थोडंसं खोवलेलं खोबरं, 1 कांदा आणि इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लिंबू आणि कोथिंबीर, थोडीशी साखर, स्वादानुसार मीठ आणि तेल. आपण प्रथम काय करूया, हे पोहे आहेत जाड, हे आणि शेंगादाणे असे दोन्ही तळून घेऊन बाजूला ठेवायचे. चला तर मग आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. पोहे तळायचे तर थोडंसं तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे. पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे स्वच्छ चाळून घेतलेत मी. हे आधी स्वच्छ करून घ्यायचे आणि मग तळायचे. आपल्याला हे तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे. अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे. त्याच्याच बरोबर की नाही आणखी तुम्ही अर्धी वाटी फरसबी पण घेऊ शकता. फरसबीचे तुकडे, माझ्याकडे आता फरसबी नाहीये त्यामुळे मी नाहीये घातलेली. तर वाटाणा आणि फरसबी हे दोन्ही आपल्याला कुकरला वाफवून घ्यायचं. तर हे तेल तापतंय तोपर्यंत मी हे कुकरला वाफवून घेते. हे पहा, कुकरमध्ये असं स्टँड ठेवायचं, पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हा वाटाण्याचा डबा ठेवून एक 4 ते 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे. हे पहा, इकडे आपलं तेल सुद्धा बऱ्यापैकी तापलं आहे. आता पोहे तळताना काय करायचंय, डिरेक्टली पोहे आपण तेलामध्ये टाकायचे नाहीत. त्यासाठी मी ही चाळणी वापरणार आहे, ही गाळणी. तर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे पोहे असे टाकून घ्यायचे आणि पहा तेलामध्ये असं धरायचं. हे पहा किती छान तळून निघाले आणि मग तेल निथळायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा की तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे. तेल जर कमी तापलेलं असेल ना तर तुमचे पोहे असे एवढे फुलणार नाही. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढू. हे पहा, आहे ना छान आयडिया. आता आपण शेंगादाणे सुद्धा, आता हे भाजलेले आहेत शेंगादाणे, पण ते थोडेसे तळून घेऊया. असे छान खरपूस करून घेऊया. मंद आचेवर तळायचे आहे. तर हे पहा, शेंगादाणे सुद्धा छान आपले तळून झाले. आता मी गॅस बंद करते. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मग तळलेले पोहे आणि शेंगादाणे आपण आता मिक्स करून घेऊया. हे पहा, 2 वाटी पोह्यांचे एवढे पाटीभर पोहे झालेत तळल्यानंतर. आता हे मिक्स करायचे. शेंगादाणे आणि पोहे एकत्र करून बाजूला ठेवून टाकायचं. याच्यामध्ये लगेचच आपला ओला मसाला म्हणजे कांदा, मिरची, कोथिंबीर, गाजर किसलेलं हे ऍड करायचं नाही. हे आता हे आपण असंच उचलून बाजूला ठेवूया. हे पहा, हे करून ठेवलं. आपण बाकीची तयारी सगळी करून घेतलेली आहे. आता समजा मला 2 प्लेट चिवडा बनवायचा आहे. बाकीचं हे ठेवून टाकायचं असंच. गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं. जसा लागेल तसा करून खायचा. हे पहा, आता हे घेतलं. याच्यामध्ये आपण काय करूया, चवीनुसार पिठी साखर करून टाका. मी अशीच टाकली आहे.
ती ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असली तर टाका, साखर नाही तर टाकू नका. त्याच्यानंतर हे स्वादानुसार मीठ, ते पण आपण मिक्स करून घ्यायचं. ओल्या मिरचीचे तुकडे आहेत, हे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, ओलं खोवलेलं खोबरं, जेवढे हे पोहे आपण घेतलेले आहेत ना त्याच्या अंदाजानुसार हे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. हे हिरव्या मिरचीचे तुकडे ऐवजी तुम्ही जर ना लाल तिखट घेतलं तरी पण चालेल. किसलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, वाफलेला वाटाणा, आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय. आता जाऊ देत त्याच्यात अर्ध्या लिंबाचा रस. हा पण रस तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आंबट आवडतंय नाही तर त्याच्याप्रमाणे. आणि आता हे सगळं ढवळून घ्यायचं आहे. हे पहा झाला ना रंगीबेरंगी चिवडा. चला तर मग या असा कुरकुरीत ओला चिवडा खायला. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.